शिलेदार। ट्रॉली चोरी प्रकरणी 6 तासात आरोपी जेरबंद। दिग्रस व आर्णी पोलिसांची संयुक्त कारवाई। 6 लाखांचा मुद्देमाल जप्त। शेती व्यवसायासाठी अत्यावश्यक असलेली ट्रॉली चोरी करून पसार झालेल्या आरोपीस अवघ्या 6 तासात दिग्रस व आर्णी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ट्रॉलीसह ताब्यात घेतले असून ही कारवाई दिग्रस पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी संतोष भीमराव चव्हाण राहणार आरंभी दिग्रस यांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे हजर राहून तक्रार दाखल केली होती। 25 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी यांची लाल रंगाची व पिवळ्या पट्ट्याची विना नंबर ट्रॉली अंदाजे किंमत 2 लाख रुपये अज्ञात इसमाने चोरी करून नेली असून या प्रकरणी पस दिग्रस येथे चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी तत्काळ तपास पथक तयार करून रवाना केले। 26 जानेवारी रोजी दिग्रस व आर्णी पोलिसांच्या संयुक्त पथकाने गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्राम आसरा येथे सापळा रचून आरोपी सुधाकर मोहन तुनगर राहणार आसरा यास ताब्यात घेतले। विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने ट्रॉली चोरीची कबुली दिली। त्यानंतर 2 पंचांच्या साक्षीने चोरीची ट्रॉली तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन मुंडा क्रमांक MH29BV 5732 हस्तगत करण्यात आले। या कारवाईत ट्रॉली किंमत 2 लाख रुपये, वापरलेले वाहन किंमत 4 लाख रुपये असा एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंतामणी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सुधा खडसकर, सरजू चव्हाण, लखन राठोड, मिथुन जाधव, अनिल गाडे, राम राठोड व चालक अभय इंगोले यांनी सहभाग घेतला। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।